हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ता. तुमचे पूर्णांनबाई मुक्तामध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दीपपूजेच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी आणि स्वादिष्ट शेवयांची खीर. सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये 1 चमचा तूप घेऊन त्यामध्ये शेवया छान सोनेरी रंगाच्या होईपर्यंत मंद आचेवर भाजून घेऊया. आता दुसऱ्या भांड्यामध्ये 1 लिटर दूध गरम करून घेऊया. दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. दुधाला उकळी आली की आपल्याला भाजलेल्या शेवयांमध्ये दूध घालून मंद आचेवर शेवया मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. शेवया मऊ झाल्यावर आता यामध्ये आपल्या चवीनुसार साखर घालून साखर चांगली मिक्स करून घेऊया. त्यानंतर काजू, बदाम आणि बेदाणे घालून खीर आणखी 2 ते 3 मिनिट छान उकळू देऊया. शेवटी वेलची पूड आणि थोडंसं केसर घालूया. यामुळे खीरीला खूप छान सुगंध आणि स्वाद येतो. आता आपली गरमागरम स्वादिष्ट शेवयांची खीर तयार आहे. दीपपूजेच्या शुभ दिवशी ही खीर देवाला नैवेद्य म्हणून दाखवून आणि नंतर प्रसाद म्हणून सर्वांना प्रेमाने वाटूया. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पूर्णांनबाई मुक्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.